ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, त्याग आणि त्यागाचं प्रतिफळ हे फार महान असते. कधी कधी आपल्याला विचार पडतो किंवा आपल्या मनामध्ये शंका येते की आपण जो त्याग केलेला आहे तो खरोखरच वाया गेलेला आहे का, किंवा आपल्या त्यागाचं परमेश्वराला काय देणं घेणं आहे का. पुष्कळ वेळेला असं वाटते त्याग करणे म्हणजे वेस्टेज ऑफ मनी आणि वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. म्हणजेच त्याग करणे म्हणजे पूर्णपणे आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचा पूर्णपणे नायनाट करणे किंवा नाश करणे. परंतु असं नाही. परमेश्वर त्याग करणाऱ्या व्यक्तीला कधीच विसरत नसतो. परंतु एवढंच की त्याग केलेली वस्तू किंवा त्याग केलेली एखादी गोष्ट व्यक्तीच्या जीवनामध्ये एक आशीर्वाद बनून, ब्लेसिंग बनून 10 पटीने परमेश्वर देत असतो. त्यासाठी कदाचित थोडासा विलंब लावत असतो. परंतु जी गोष्ट आपण त्याग केलेली आहे किंवा जी गोष्ट आपण सॅक्रिफाईस केलेली आहे किंवा ज्या गोष्टीमुळे आपण इतरांना मदत केलेली आहे किंवा इतरांना मदत झालेली आहे आपल्यामुळे, त्या गोष्टीची परमेश्वर नक्कीच भरपाई करत असतो. आणि म्हणूनच श्रीमंताविषयी बोलताना जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, एक वेळ उंटाला सुईच्या डोळ्यातून जाणे इतकं सोपं आहे, परंतु श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात जाणे फार कठीण आहे. उंट एक वेळा त्या सुईच्या डोळ्यातून जाऊ शकतो, परंतु श्रीमंत व्यक्ती नाही. प्रभू येशू ख्रिस्त येथे उंटाचं उदाहरण का देत आहे? कारण तुम्हाला ठाऊक असेल, येरुशलेम ही सिटी एक भव्य दिव्य शहर होतं. सोन्याने मडलेलं, वैभवाने गाजलेलं, वैभवाने भरलेलं. आणि जितके जितके राजे या सिटीला, शहराला भेट देत असत, तेव्हा ते नक्कीच वेगवेगळे सुशोभित गोष्टी, सोने, नाणे, चांदी घेऊन येत असे. आणि जेव्हा ते प्रवास करून येत असत तेव्हा ते उंटावरती बसून येत असत. आणि त्या येरुशलेम शहरामध्ये जाण्यासाठी जो प्रवेशद्वार होता तो फार कमी होता. आणि उंट उंचीला जास्त असल्यामुळे उंटाला पूर्णपणे बसून त्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करावा लागत असे. आणि म्हणूनच हा प्रवेशद्वार म्हणजेच सुई, याचा सुईचा डोळा आहे. आणि उंट म्हणजेच त्या उंटावरती बसला श्रीमंत व्यक्ती, म्हणजेच जी व्यक्ती पूर्णपणे स्वतःच्या वैभवाने आंधळी झालेली आहे. आणि हेच मेटाफर घेऊन, हेच उदाहरण घेऊन प्रभू येशू ख्रिस्त आज सांगत आहे, श्रीमंताला त्या स्वर्गराज्यात जाणे हे फार कठीण आहे, परंतु उंटाला त्या सुईच्या डोळ्यातून जाणे हे फार सोपे आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी श्रीमंत व्यक्ती त्याग करण्यासाठी तयार नसते, जी श्रीमंत व्यक्ती आपल्या मिळकतीतून इतरांना मदत करण्यासाठी तयार नसते, त्या श्रीमंत व्यक्तीला स्वर्गामध्ये जाणे थोडंसं कठीण होणार आहे. पण ज्या व्यक्तीने त्याग केलेला आहे, आपण एन्जॉय करत असताना दुसऱ्यांचा देखील विचार करत असते आणि त्याग करून इतरांचं जीवन देखील फुलवण्याचा आणि आनंदित करण्याचा प्रयत्न करत असते, असे निस्वार्थीपणे जगणारे लोकांना लोक परमेश्वराला अधिक प्रिय असतात आणि त्या लोकांवरती परमेश्वराचा अधिक आशीर्वाद येत असतो. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानात स्वतः पेत्र सांगत आहे, आम्ही सर्व काही सोडून तुमच्या मागे आलेलो आहोत गुरुजी. आमचे आई वडील, नातेवाईक, सर्व काही आम्हाला काय मिळणार? आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वर्गामध्ये मी तुम्हाला 10 पटीने मिळणार आहे. स्वर्गामध्ये मी तुम्हाला सर्व काही त्याच्या दुप्पट देणार आहे, कारण तुम्ही मोठा त्याग केलेला आहे. आणि केलेला त्याग हा कधीच वाया जाणार नाही. होय, या भूतलावरती आपण जे काही बांधतो ते स्वर्गात बांधलं जाणार आहे. जर चांगल्या बिया आपण पेरल्या तर चांगलेच पीक आपल्याला मिळणार आहे भविष्यामध्ये. जर वाईट बी आपण पेरले तर त्याचे फळ, वाईट फळ आपल्यालाच मिळणार आहे. आणि म्हणूनच या भूतलावरती असताना चांगले कृत्य करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या हातून जेवढी सेवा होईल तेवढा सेवा करून, इतरांना मदत करून, इतरांचं जीवन फुलवून आणि स्वतः देखील आनंदित राहून इतरांना देखील आनंदित करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.